आज नांदेड नगरीमध्ये संध्याताई फाउंडेशनच्या वतीनं शालांत परीक्षेमध्ये म्हणजे 10व्या वर्गात ज्यांनी प्रावीण्यासह ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा यशवंतांचा, गुणवंतांचा, बुद्धिवंतांचा सत्कार संध्याताई फाउंडेशनच्या वतीनं या नांदेड उत्तरचे लाडके आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. गुणवंतांचा सत्कार करणं हे समाजाचं सामाजिक कर्तव्य आहे. समाजात जेव्हा गुणवंत, ज्ञानवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत विद्यार्थी वाढते तेव्हा ते देश सेवेला प्रेरित होते. आपण भारत माझा देश आहे प्रतिज्ञा घेतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत असंही म्हणतो. असं म्हणत असताना ऍक्च्युअली महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, त्या सर्वांसाठी काम करणारे आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब आमदार आणि आमचे भगिनी आदरणीय संध्याताई या दोघांच्याही कार्याचं मी निश्चितपणे कौतुक करू इच्छितो. आणि मी आत्ताच माझ्या भाषणामध्ये बोलल्याप्रमाणे नांदेड शहरामध्ये 10वी आणि 12वीच्या म्हणजे 10वीचा तर निकाल लागला, 12वीचा निकाल जेव्हा पुढच्या वर्षी लागेल तेव्हा कमीत कमी 100 विद्यार्थी मेडिकलला या भागातून आणि 100 IIT किंवा NIT किंवा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला, CUT असेल, VJTI असेल, अशा सारख्या कॉलेजला गेले पाहिजे. आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही धावून आलेले आहेत. ताईंच्या कार्याला आमच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. एवढंच मी आज धन्यवाद. आणि दुसरं, आमचे मरळची एक शाळा आहे, जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळा जेवढ्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत, आता नांदेड जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार साहेब आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडण्याची परिस्थिती आहे. विद्यार्थी कमी होत आहेत, खाजगी शाळांमध्ये वळल्या जात आहेत. असे असताना सुद्धा जिल्हा परिषदच्या शिक्षकांना फार मोठं आव्हान आहे. हे विद्यार्थी चुकून ठेवणं, तुकड्या वाढवणं, निकाल चांगलं लावणं आणि चांगलं प्रावीण्यासह विद्यार्थी उत्तीर्ण होणं, अशा अत्यंत विपरीत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद मरळच्या शाळेला यावर्षी पहिल्यांदाच 10व्या वर्गाची मान्यता मिळाली. आणि आमच्या मरळच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वरकड सर यांनी 10व्या वर्गाचा निकाल 95% लावून नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही माध्यमिक शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, त्या सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद मरळची शाळा सर्वप्रथम आली. आणि या गुणवंतांचा सत्कार त्यांच्याही शाळेत जाऊन आम्ही निश्चित करू. वरकड सरांचे या निमित्तानं अभिनंदन करू इच्छितो, कौतुक करू इच्छितो. देशाला अशा शिक्षणाची आणि शिक्षकाची गरज आहे. आणि हा देश पार्लमेंटमध्ये भविष्य घडवत नाही, ज्ञान मंदिरामध्ये देशाचं भविष्य घडलं जातं. म्हणून या ज्ञान मंदिराचे आदर्श शिक्षक यांचं पुनश्च कौतुक करतो, संध्याताईचंही कौतुक करतो आणि बालाजीराव कल्याणकर साहेबांचे आभार मानतो की या सर्व कार्यासाठी आपण सगळ्यांच्या पाठीमागे आहात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थिती आमचे मार्गदर्शक एकनाथराव मोरे साहेब, तसेच आमचे डॉक्टर मित्र डॉक्टर सुजित साहेब, डॉक्टर आमचे ओळखचे मुख्याध्यापक वासगड साहेब, तसेच आमचे नगरसेवक धम्मा कदम, तालुका प्रमुख गणेश बोकारे, तसे इतर या कार्यक्रमाला पाहुण्यांनी उपस्थित लावली. आणि आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सत्कार महाराष्ट्रामधून, राज्यामधून जे चांगले उत्तीर्ण 10वीला विद्यार्थी झालेले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्या निमित्ताने आमचे मिसेस सौ संध्या कल्याणकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या शिवाले संध्या कल्याणकर फाउंडेशनच्या मार्फत त्या निमित्ताने त्यांचं मी कौतुक करतो की खूप चांगला दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतात. त्या निमित्ताने त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या टीमचे कौतुक करतो. हा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यात 100% ते प्रयत्न करत असतात. तसेच आमचे प्रकाश पाटील हो, तसेच कासलीवार हो, असे एक चांगले त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहे. म्हणूनच आज हे कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये यशस्वी आहेत. त्यांनी या निमित्ताने, मी तर या भागाचा आमदार असलो तरी मी 100% त्यांच्या पाठीशी येणाऱ्या काळामध्ये असे चांगले कार्यक्रम, सत्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार सुद्धा आयोजित करत राहतील. या निमित्ताने सांगतो सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, महाराष्ट्र.